हॅलो हॅलो हाय, शुभ संध्याकाळ. डाळिंब खाय चालू आहे बघा. तिने गेलं तर छाटायला डाळिंब आणलेली येताना सोलले ती कापून कसं झालं हे केले, मीठ लावले याला. चटणी तर लई पिकले कोणी डाळ. सगळे कसे गमती जायला लागतं. ते आरत आहे काय सांगा अरे तर जायला तर राहिले हे लाल दिसते त्याने. भगवान बस किती लाल डाळिंब आहे बघा. पिकलेलं जायला गोड झाड असलं बोलतात. शेतकऱ्यांना वय असं ताजं ताजं समजा फळ हे खायला मिळते ना. शेतीतल्या लोकांचं लय अवघड आहे. एखाद घ्यायचं खायचं ती बी कधी सुकलेली असते. हे डाळिंब एक जरी एवढं घ्यायचं म्हणलं तर त्याला 50 ते 100 रुपये लागते एक डाळिंबाला. शेतीत आहे ना. हा ती बी आता तोडले गेले की ताजं ताजं आपल्या झाडात तोडलं हे तर त्याला 4 आणि 8 दिवस झाले. पाव चालू आहे बाहेर चिरे चिरे बसलोय निवांत. अंडी शिजवलेली, भात केलाय, अजून भाकरी करायची. त्या हे सोललं डाळिंब तुमचं कापाय चालू आहे, माझं खाय चालू आहे. खावा येत आहे हा तुझं खा बायचं खावा येत आहे. आणि अहो पण हे जर ती काय कापसले लागते जरा मोहरं गेलं. लाल बघ मित्रांनो या डाळिंब खायला डाळिंब खायला या कसं काय जाणार लाल मिडू गोड पण आहे डाळिंब. मीठ लावलेलं भारी लागते. ते माणसाला मोकळं बोलत आपल्यात बी डाळिंबाची बाग आहे. या आपल्याकडे डाळिंब आहे मस्त भरपूर आहे. आपल्या ते डाळिंब एवढं लाल झालं नाही ना बारका वगैरे. या खायला खा डाळिंब हे खाऊ मस्त पैकी. आम्ही कामाला नव्हतं तर 2-3 जण मी तर कामाला नेहमी जातो. आम्ही घरी जाई कुठं फॉर्मची बाग आली नाही काय नाही. घरी असलं जरा बरं वाटते बा निवांत. काय कामाला हे गेलं आता घरी राहिले आणि मला कामाला झोपलं. मग दोघं घरी राहून खायचं का रोज तुमच्या सांगायवर. तेवढं 2-4 दिवस ती बी बाग नाही फॉर्मला म्हणून घरी ठेवलं. छटायला फिरून छटायला पण म्हणते जायला दोघं राहायला घरी 4 वर्ष. तुम्ही तर घरी बसते. तुम्ही छाटून येऊस तर मला स्वयंपाक करायला, धुणं भांडी शेरडं हिंडवायची, जनावर बघते तर तुम्ही 1 वाजलेला 7ला उठलं का जाता येईल की निघून. मी तर बसते पुन्हा येऊन निवांत जाईल. मग कामाला एवढं करून जात होतो आणि आता तुला घरचं तेवढं होय ना तेवढं अवघड आहे ना. कामाला जायला म्हणजे जरा माणूस आरी पडते. सकाळ सकाळ जायला झालं ना. घरी म्हणल्यावर जरा निवांत होतं. या कामाला जायला म्हणल्यावर 5ला उठते मागबाई कामाला जायला. दोघं जायचं म्हणल्यावर ना लवकर आवरायला लागते. मग हे तर पाहिजे उशिरा उठल्यावर काहीच करेल. घरी आहे म्हणलं माणूस जरा भाड पडते. विश्रांती पण जरा पाहिजे की. घरी असल्यावर खरं लय भारी वाटतं. निवांत सगळं काम होतं व्यवस्थित. कामाला गेलो लय धावपळ होते. पण काय करायचं मला सांगा. तसं नेमाने 1 जणांनाच कामाला जायला पाहिजे. पण 1 जण घरी लागते. काय करायचं गरीबी नडती. हप्ता येतं, बाजार हाट, लेकरांच्या शाळा येत्या. 1 जण याच्या भागत नाही तर काय करायचं. म्हणून दोघांनाही पळायला लागते. उठलं घरचं बी करायचं आणि लोकांचं बी करायचं. येऊन जाते तर 600 रुपये चटणीला हजेरी आहे. सकाळी 7ला गेलं का 12ला घरी येते. 12ला येतले 7ला लागले 12ला 7 ते 12 8 ते 8 ते तुम्हाला कामाला 8 वाजते. खायला डाळिंब 6 वाजले. त्या म्हशी धार काढायची, अजून भाकरी करायची. अंडी शिजू घातली तर तुम्ही अंडेच काढून करा, मी भाकरी करते बरं. हाय मित्र या जेवायला. जेवण चालू अंडी केले ते मस्त पैकी अंड्याची रेसिपी केली. रात्री मासं खाल्लं तो राग आहे. रात्री मास आता अंडी. रात्री मास दुपारा संपलं. आता फिरशी अंडी केली. रोज अंडी मटण मासं बघा कसा देत आहे. भात, अंडी, रसा, बाजरीची भाकर. तरी आली कशाला बघा ते हलत. बाजरीच्या भाकरी, अंड्याचं कालवण, भात. कशी येते अंडी. त्यांना 4 अंडी, आम्हाला 2-2. हे 2-2 सरत नाही. त्याला कालवण घेईन माझ्याकडे 4, 5, 6 असते. आज कमी असल्यामुळे 4 आहे. तुमचं तुम्हाला खायचं. पोरांची 2 ताटं आणि आम्हाला दोघांना केली ती. जेवायचं स्वयंपाक झालाय म्हणलं तर जेवा होतं. जेवलं का काम झालं.
पोरांचा बी अभ्यास झाला. थोडं मीठ तर टाकलं. तर तिखट कालवून आवडत नाही. थोडं तेल टाकून मसाला पाहिजे. जशी केली ती कशी ओढतात. ती बाय सर्वांना या जेवण करायला.